हाय मित्रांनो, नमस्कार. मी रोहित जोशी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी काळबादेवीला आलेलो आहे आणि काळबादेवीची आज तुम्हाला दुर्गादेवी दाखवतो. म्हणजे काळबादेवीची इथं मूर्त छान बसवलेली आहे. आई अंबा जगदंबेची मूर्त खूप सुंदर अशी बसवलेली आहे. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर मी गावी नाही गेलो, पण मला जिथं जातो तिथं आईचं दर्शन होतंय. तर चला बघूया आपण काळबादेवीच्या एरियामध्ये आई जगदंबा मातेचं स्थापना केलेलं म्हणजे मूर्त आणलेलं आहे त्यांनी. तर तिथे जाऊन बघूया आपण प्रत्यक्ष. तुम्ही पण व्हिडिओमार्फत दर्शन घ्या आईचं. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, जास्त वेळ नाही घेता आपण जाऊया तिथे आणि आईचं दर्शन घेऊया. बघितलं आता जांभूळवाडीची आई माऊली आणि त्यांनी जी सजावट केलेली आहे ना, म्हणजे पहिल्या म्हणजे एंट्री करतानाच त्यांनी जे पोस्टर लावलेत ना दोन्ही साईडला, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल, दोन्ही साईडला पोस्टर लावलेत ना, तर पोस्टरमध्ये तिची रूपं दाखवलेली आहेत. आणि एंट्री करतानाच समोर श्वान ठेवलेत, म्हणजे सिंहाच्या मूर्त्या ठेवल्यात. आणि आतमध्ये गेल्यानंतर ना खूप सुंदर असं वाटेल, म्हणजे खूप प्रसन्न करण्यासारखं असं त्यांनी सजावट केलेली आहे. आणि त्याच्या बाहेर मला वाटतं ते गरबा खेळत असते. रस्त्यावरच गरबा आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच देवीची घटस्थापना केलेली आहे. आणि समोर रस्त्यामध्ये त्यांनी लायटिंग वगैरे केलेले आहेत. मला वाटतं तिथेच ते गरबा खेळत असतील. तर हे आहे काळबादेवीच्या एरियातली. काळबादेवीचे एरिया खूप मोठा आहे. त्या काळबादेवीच्या एरियामधली ही आई जांभूळवाडीची आई माऊली असं त्या एरियाचं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि बघितलात मित्रांनो, खूप सुंदर मूर्त आहे. मला तर वाटते ती 7-8 फुटाची मूर्त असेल आणि बैठीत मूर्त आहे. अशी मूर्त पाहिजे जेणेकरून विसर्जन करताना पण काही प्रॉब्लेम नाही येणार त्यांना, म्हणजे ते आरामात विसर्जन करू शकतात. अशा पद्धतीची मूर्त असावी. आणि आईला जी साडी नेसवली ना मित्रांनो, खरोखर ती बघण्यासारखी आहे. तुम्ही बघाच, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे. साडी खूप छान नेसवलेली आहे. म्हणजे तिच्या साडीच्या निऱ्या वगैरे असं, म्हणजे असं वाटतं की खरोखर साक्षात आई तिथे उभी आहे, साक्षात येऊन तिथं बसलेली आहे, विराजमान झालेली आहे, अशी त्या मूर्तीकडे बघून वाटतंय. तिचा जो हसरा मुखडा, हसरा चेहरा, तिला जे पूर्णपणे सजवलेले आहे, खूप भारी वाटतंय. मन प्रसन्न केलं तिथं. मी आतमध्ये नाही गेलो, काही थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे, पण लांबून दर्शन घेतलं आईचं. खूप बरं वाटलं मला, मन एकदम प्रसन्न झालं माझं. आणि खरोखर म्हणजे गावी पण खूप मजा येते नवरात्र खेळायला. पण आता कसं, सध्या आम्ही म्हणजे 2-3 वर्ष मी मुंबईलाच गरबा खेळतो. आता बघूया, पुढच्या वर्षी गावी जायला भेटलं तर नक्कीच जाऊ आपण. आणि मित्रांनो, आपण अशाच अजून नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. अशाच तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. काही 2 दिवस मी व्हिडिओ बनवला नाही, कारण थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून, आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ करताना आली. तर मित्रांनो, चला आजच्या पुरते आपण एवढंच थांबूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला तर मित्रांनो, बाय बाय.